हे रेल्वे गेट आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असं आहे की ते गेट नेहमीसाठी बंद करण्यात आलं। आरोबीचं काम हे आरोबी करत नाही, ते BNCकडे पूर्वी त्या पुलाचं निर्माण कार्य होतं तेही त्यांनी बंद केलं। त्या आरोबीनी सांगितलं की आम्ही करून देतो, आता आरोबी म्हणते की आमच्याकडे निधी ट्रान्सफर करा तेव्हा आम्ही करू। या सगळ्या भानगडीमध्ये यांनी ते रेल्वे गेट नेहमीसाठी बंद करून दिलं। महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल वर्धा जिल्ह्यातील पुलगाव की नेहमीसाठी गेट बंद करून दिलं। अंडरपासचं काम चालू होतं तेही बंद करून दिलं। लोकांना फिरून जावं लागतं। या ठिकाणी 2 ठिकाणी कुर्जडी फोर्ट मलकापूर रस्त्यावर एक अंडरपास केला, लोकांच्या सोयीसाठी अंडरपास केला। 2 तासाच्या पावसात 3 फूट 4 फूट 5 फूट पाणी त्या अंडरपासमध्ये राहते, तोही बंद झाला। दहेगाव गावंडेला एक अंडरपास केला, त्याही ठिकाणी पाणी साचून जाते, तोही बंद झाला। आम्ही या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला विनंती केली आणि सांगितलं की एक तर ते रेल्वे गेट चालू करा, नाहीतर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू करा। 2 पैकी काय करायचं आहे तुम्हाला करा। 15 दिवसाचा अवधी त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। जे चालू असलेलं सगळं बंद करून राहिले। आमच्या ट्रेन चालू होत्या, अहमदाबाद हावडा एक्सप्रेस, तेही बंद करून टाकली। गरीब रथ चालू होती, तेही बंद करून टाकली। हा अन्याय आहे आणि हा अन्याय देवळी पुलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सांगतोय रेल्वे प्रशासनाला। आज मी तंबी दिली, 15 दिवसामध्ये जर डिसिजन घेत नसेल तर आम्ही या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।